नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. पहा, दिवाळीच्या शुभमुहूर्तावर शासनाच्या माध्यमातून तुमच्यासाठी खुशखबर देण्यात आलेली आहे. आता वाटप सुरू झालेलं आहे. गिफ्ट वाटप, निराधार बांधवांना गिफ्ट वाटप करण्यात येत आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी. म्हणूनच हा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा. आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना, चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळतील. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात अगोदर तर दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. तुम्हाला ही दिवाळीची खूप खूप सुखाची, समाधानाची आणि आनंदाची भरभराटी जाओ. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जो हप्ता आहे तो वाढतच राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. कारण निराधार बांधवांना आर्थिक मदत ही सरकारच्या माध्यमातून झालीच पाहिजे. पहा, आता लाभार्थी जे आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला गिफ्ट वाटप करण्यात येत आहे. मग हा गिफ्ट काय आहे? दिवाळी बोनस आहे का? दिवाळी बोनस 5,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार का? ही अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झालेले असतील. सुरुवात करू आणि पाहूया ही संपूर्ण सविस्तर माहिती नेमकी काय आहे, कुणाला हे गिफ्ट मिळत आहे आणि काय नेमकं गिफ्ट आहे. पाहू माहिती. तर या ठिकाणी पाहू शकता स्क्रीनवरती, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून बांधवांसाठी, निराधार बांधव जे आहेत त्यांच्यापैकी या ठिकाणी दिव्यांग जे लाभार्थी आहेत या दिव्यांग लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांकडून दिलेली आहे खुशखबर. ही खुशखबर काय आहे तर पहा, ई रिक्षा वाटप करण्यात येत आहे दिव्यांग बांधवांना आणि 500 ई रिक्षा वाटप करण्यात येत आहेत. एकूण 500 या ई रिक्षा वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता आणि प्रत्यक्षामध्ये वाटप सुरू झालेलं आहे. आता कुणाला हे रिक्षा मिळणार आहेत, ई रिक्षा कुणाला मिळणार आहेत तर नागपूर जिल्ह्यातील जे दिव्यांग बांधव आहेत या दिव्यांग बांधवांना हा ई रिक्षाचा वाटप करण्याचा कार्यक्रम करण्यात येत आहे. ई रिक्षा वाटप करण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यामधील जे दिव्यांग लाभार्थी आहेत या दिव्यांग बांधवांना ई रिक्षा वाटप सुरू झालेलं आहे. प्रत्यक्ष लाईव्ह कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून ई रिक्षाचं वाटप करण्यात येत आहे. ई रिक्षा नागपूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांनाच या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे. तर इतर लाभार्थ्यांनाही ही ई रिक्षा मिळू शकते. पहा, शासनाची योजनाच आहे ई रिक्षा वाटप करण्याची. जर तुम्ही देखील इच्छुक असाल तर या योजनेचा लाभ घेऊ शकता. ई रिक्षाचं वाटप जे शासनाच्या माध्यमातून दिलं गेलं आहे. या योजनेची अधिक सविस्तर तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा, जेणेकरून या योजनेची माहिती आपण वेळेवर जाणून घेऊ आणि तुम्हाला या योजनेचा लाभ देखील शासनाच्या माध्यमातून दिला जाईल. तर दिवाळीच्या शुभमुहूर्तावर शासनाकडून ही आलेली आहे खुशखबर. दिव्यांग बांधवांसाठी ई रिक्षाचं वाटप सुरू झालेलं आहे. ई रिक्षा त्यांना देण्यात येत आहे. ई रिक्षा मिळालेली आहे 500 लाभार्थ्यांना, 500 दिव्यांग बांधवांना ही ई रिक्षा शासनाकडून दिली गेली आहे.